आपल्या महाराष्ट्र सरकारचं सगळ्यात फास्ट होणारं काम जे आहे ना ते हे बघा नाही का चालूच असते बघा तिथं बघा गाड्या उचलाय चालू आहे. बाजार करून देऊ आपण कुठे ना तर चुकल बिकल नाही का. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी 7 वाजलेत, एक्सरसाइज वगैरे करून झाले आणि आता आम्ही निघालो घरी. त्याच्यापूर्वी आम्ही एक्सरसाइज करायला गाथा मंदिराकडे आलो होतो. हे बघा तुम्हाला दाखवतो गाथा मंदिर, हे मस्त आहे. घरापासून जवळच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, रोज येऊ शकतो. काय झालं की खूप दिवस झाले घरी पाहुणे वगैरे होते नाही का, पालखीमुळे वगैरे, त्यामुळे काय मला कंटिन्यू व्हिडिओ बनवता आले नाही. कारण बरेच काही 10-15 लोक येतात, म्हणजे तेवढी सेवा होती, ते एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामुळे मग बाकीचं आपलं काम सगळं राहतं नाही का. असो, मग आता त्याच्यानंतर क्लोजिंग होतं, क्लोजिंग वगैरे झाले सगळं. मग आता आहे निवांत. म्हणलं चला आता कंटिन्यू आपले ब्लॉग चालू करा. त्याच्यापूर्वी तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला आहे, तिथून पुढे असंच सपोर्ट करा. आज बघूयात आपण काय काय. तिथं इंदोरी किल्ला तळेगाव दाभाडेपाशी, तिथं जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडं शूट करायला आहे तिथं. बघूयात, व्हिडिओवरती लक्ष नाही, इथून थोडं करूया आपण, दाखवतो आज काय काय होतं काय काय नाही. चला आता घरी चाललं. घरी येताना दूध बटर घेऊन आलं आणि हे दूध गोकुळचं आहे, म्हणजे ओरिजिनल असं म्हणतात. पण कधी कधी वाटतं की एवढ्या सगळ्या लोकांना हे ओरिजिनल दूध कुठून देत असेल म्हशीचं नाही का. असो, बायकोची आंघोळ झाली, आता आपण आंघोळ करायची. बायको आवरून बसली आज लवकर, सगळं काम झालंय. सकाळी स्वयंपाक राहिला आहे. आंघोळ करून झाली, फ्रेश झाले, नाश्ता झालाय आणि आता चहा प्यायचा आहे. चहा केलाय गवती चहा. आमची ही मंडळी बसली बाकीची इकडं. अरे बघा, शंभूला जायचं शाळेत 10 वाजता जायचं ना शंभू. दिव्या अजून आंघोळ केली नाही, दिव्यानं. शंभूनी पण नाही केली, आता उठले ती दोघं जण. चहा पण बारीक केलाय. हा, चहा प्यायचा, जेवण करायचं आणि कपडे धुवायचे, मग झोपायचं. हा, तरी म्हणलं झोपायचं कसं काय राहिले. तरी असं चहा केलाय, मस्त आहे एकदम गरम. कसा वापा निघतात गरम चहा. अद्रक, इलायची, गवती चहा केलाय. तर या चहा प्यायला आता थोड्या वेळानं आपल्याला निघायचं. शंभूला शाळेत सोडायचं आणि वर्किंगला जायचं. 9:45 वाजत आले आणि आता शंभूला सोडायला जायचं. शंभूची तयारी वगैरे करून झाली. त्याचबरोबर आज मी रोज जात असते, त्याच आज तिला पण घेऊन जायचंय. काय तर सरांना विचारायचं आहे माझं. तर शंभू गेला होता बघा. शंभू झालं का शंभू तुझं? काय झालं शंभ्या? हा, झालं की आता 10 मिनिटं राहिलेत फक्त. तर चला आता शंभूला आपण शाळेत सोडूया. मस्ती करू नका, जाऊ का? बॅग हे नीट ठेव. शाळेत सोडली आम्ही. ही आमची शंभूची शाळा, जिल्हा परिषद झडपी. तर आता आपण घरी. शंभू काय रडत नाही, पहिल्यापासूनच LKGची सवय आहे, त्यामुळे काय रडत नाही. पण बाकी काय पोरं रडतात नाही का. असं, तर आता आपण जायचंय घरी, वर्किंगला चालू करायचं. तर 3:15 होत आलेत आणि सगळं वर्किंग वगैरे करून झाले. डॉक्टरांचे विजिट वगैरे झाले. स्पेशल डॉक्टर डे आहे आणि त्याचबरोबर आमच्या कंपनीचे 153 वर्ष 3 तारखेला आता पूर्ण होतात. त्यामुळे ग्रीटिंग कार्ड वगैरे दिले सगळ्यांना नाही का. छान झाले काम. नवीन जुने काही डॉक्टर भेटले माझ्याकडून, डिस्कंटिन्यू वगैरे झाले ते, त्यांना भेटत पण छान वाटलं. आता चालू होतील प्रोडक्ट. डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हणजे भरपूर आहे. आता आपण घरी गेलो बोलू, कारण 3:30 वाजले आणि पोटात काव करायला लागले. तर निघतो घरी गेल्यानंतर थोडं आपण बघूयात आता घरी जेवण वगैरे काय बनवलं ते. आता चला. आलो होतो घरी, आल्यानंतर जेवण वगैरे केले, कपडे अजून नाही चेंज केले कारण भूक लई लागली होती. त्याच्यानंतर बघा, कंपनीचं नाम आमच्या 153 वर्ष पूर्ण होतात जुलैमध्ये. त्यामुळे त्यांनी इन्व्हिटेशन कार्ड वगैरे डॉक्टरांना, म्हणजे आपलं आभार पत्र, 150 वर्ष जवळजवळ त्या डॉक्टरांनी वगैरे जे सपोर्ट केला कंपनीसाठी, त्यांच्यासाठी ही कंपनीने त्यांना दिले. कंपनी त्या बाबतीत खूप चांगले, म्हणजे नाही का, प्रत्येक गोष्टीची जाणीव असतेच. शेवटी काय सपोर्ट आहे सगळ्याचा वगैरे नाही का, असंच काहीतरी. खूप छान दिले हे, प्रिंटिंग वगैरे नाही का, भारी केलं एकदम ब्रँडेड. आता हे थोडं आधी डिस्ट्रीब्युट केलंय, आता उद्या पण डिस्ट्रीब्युट करायचंय. आज 2-3 तारखेपर्यंत सगळं संपवून टाकायचंय. भरपूर आलेत, पण जेवढं शक्य होईल तेवढं ते आपण करणार आहे नाही का. आणि इकडं मॅडमने घेतली, इकडं त्याच्यासाठी मदतीसाठी घेतली.
कारण हे उद्यापर्यंत 2 दिवसांमध्ये हे करायचं आहे नाही का, नावं टाकायचं. तर भरपूर आलेत विजिटिंग नाही का कार्ड वगैरे, तर आपण आता हे करायचंय चालू आहे. म्हणजे सकाळी 100ला सोडायचं, परत ना वर्किंग करायचं, वर्किंग करून आल्यानंतर मग हे गच्च काय थोडं कंपनीचं काम असेल ते. नंतर आता बाजार आहे, आज बाजारला जायचंय आणि काम चालूच असतात. त्याला घ्यायला जायचं आपण 100ला 4-4:30 वाजता. ते असं कंटिन्यू काय ना काय चालूच आहे. तर असं काय नाही करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आता डॉक्टर डे तुम्हाला मागाशी मी म्हणलो होतो. खरं सांगायचं तर कसं नाण्याच्या 2 बाजू असतात, अशा प्रत्येकाच्या 2 बाजू असतात. काही डॉक्टरना खूप छान आहेत आणि छान म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांना नाही का, सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीचा लोकांचा विचार करणार वगैरे. आणि काही डॉक्टर असे पण आहेत की ना की दिसत त्याच्याकडून नाही का, म्हणजे लॅबवाला असेल किंवा केमिस्ट असेल, कोणी असं म्हणा काय असं, ते कमिशन शिवाय काम नाही. आता मी या फील्डमध्ये त्याच्यामुळे मला माहित आहे, नाव वगैरे तसं नाव नाही काय नाही. पण डायरेक्ट काही कंपनी डायरेक्ट किती पाहिजे ऑफर, डायरेक्ट ऑफर असते नाही का. मी काय असे पण काही डॉक्टर बघितले किंवा असे काही कंपनी आहेत त्या डॉक्टरच्या EMI सुद्धा देतात, म्हणजे गाडी घेऊन देतात मला काय वगैरे. ते खूप कंडिशन आहे. कोरोनाच्या काळात तर एवढं भयंकर ना, सगळे भीतीनं वगैरे झाले होते सगळे. असो, पण सगळे काय तसे नाहीत, काही डॉक्टर खूप चांगले आहेत. मी प्रत्येक म्हणजे कितीतरी वेळा दवाखान्यात झाले गेलतो किंवा काय बऱ्याच गोष्टी कधी पैसे घेतात. काही डॉक्टर खूप चांगले आहेत, त्यांची नाव घेत नाही मी, वाईटांची घेत नाही, चांगल्याची पण घेऊ शकत नाही. असं ठीक आहे, पण अशा पद्धतीनं आहे बघा. आजचा दिवस असा चालू आहे. आता संध्याकाळी बाजार वगैरे करायचा आहे. ऍक्च्युली मला दुसरा व्हिडिओ पण काढायचा होता, शूट करायचा होता, पण ते काय मला शक्य नाही होणार. आज थोडं हे काम आहे, त्या काम करून मग आता बघूयाच उद्या बाजारला पण जायचं आहे. बघू आता आपण बाजारमध्ये जाऊया, मग काय काय होतं ते बघू. काय काय शॉपिंग वगैरे करायचे, कांदा बटाटे बिटाटे शॉपिंग करावं लागते. आपण करूया आता. मग आलोय बघा इकडं, पैसे काढतोय सध्या, बाजारला आलोय नाही का. बाजारला काय सुट्टे वगैरे पैसे देत नाही, त्यामुळे पैसे काढतोय. काय झालं नाही निघत, अवघड आहे आता. चला आता दुसरीकडे बघावं लागेल. आता पहिले पैसे काढायचे कॅश थोडी, आणि नंतर मग बाजार करायचा. नेहमीप्रमाणे बाजारात आल्यानंतर नाही का पहिल्यांदा गाडी लावावं लागते, त्यामुळे आम्ही काही गाडी आता आणत नाही. कारण बघा तिकडे विषम तारखेत पार्किंग आहे आणि इकडे ते सम आहे. ऍक्च्युली काय नाही बघा, तिकडे जागा लावायलाच गाडी नाही, म्हणजे कुठंच ही नाहीये, जागाच नाहीये गाडी लावायला. आणि यांचं हे काम चालू आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारचं सगळ्यात फास्ट होणारं काम जे आहे ना, ते हे बघा नाही का, चालूच असते बघा तिथं. हे बघा गाड्या उचलायला चालू आहे. आता इकडे जागा बघा धावतो. आता इकडे कुठं जागा आहे का लावायला गाड्या, तिकडून हे बघा, तिकडून बघा, तिकडून कुठंच असं नाही का, जागा नाहीये गाडी लावायला. आणि त्याच्यामुळे नाही वेळेला जास्त तिकडे गाडी लावायला लागते समतारखेला पण नाही का, त्यामुळे मग उचलतात गाड्या. पार्किंगच नाही तर मग हे कसं काय करणार. तर आलोय आम्ही आता बाजारात. पोलीस साहेब आम्हाला भेटली, म्हणजे काय त्यांचं पण काय हे नाही का, चुकीचं नाही. असं आता आवाज येणार नाही, आपण घरी गेल्यानंतर बोलतो. तर आता पहिल्यांदा बाजार करून घेऊ आपण. कुठे हाय ना तर चुकल बिकल नाही का. आता बाजार करून घेतो. बाजार वगैरे करून झालाय, शॉपिंग वगैरे केली आणि आता रिटर्न चाललोय. मग अशा आपण ना ते पर्यंत व्हिडिओ काढत होतो, म्हणजे जे गाड्या वगैरे उचलतात ना त्यांचा, ते मला खूप वेळ बघत होते नाही का, व्हिडिओ काढतोय. झाल्यानंतर आले माझ्याकडे आणि मला म्हणले मी चुकीचं करतोय का बरोबर करतोय. कारण आता ते त्यांच्या नियमानुसार ते करतात, कारण P1 P2 वगैरे सगळीकडे लावलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही. आणि इव्हन 1-2 दिवसापूर्वी ना कोणीतरी कंप्लेंट दिली होती त्यांना की इथं अँब्युलन्स जायला जागा नव्हती आणि दोन्ही जागा साईडला गाड्या वगैरे होत्या. त्यामुळे ते म्हणले आम्ही करतो ते, आम्हाला या आदेश येते त्याच्यानुसार ते करावं लागतंय. ते सर्व ठीक आहे, काम तर त्यांना करावं लागतंय. कोण जर असेल तर नियमाच्या पुढे काय करता येत नाही. पण होतंय असं की देवगावमध्ये ना 2 ठिकाणी बाजार भरतोय, एक म्हणजे मंगळवार आणि एक म्हणजे शुक्रवार. आणि बाजार भरल्यानंतर काय होतं की फक्त देवगावाची माणसं येत नाहीत, म्हणजे असं नाही का. तर आसपास जवळजवळ 5 ते 6 गावात लोक जे आहेत ना आसपासच्या खेडेगावाले, ते इथं बाजार करण्यासाठी येतात. त्यामुळे एवढी भयंकर गर्दी होते ना नाही का, म्हणजे गाड्या लावायला जागा पूर्ण, किंवा असू द्या पीठ असू द्या, याचं पण थोडं बघायला पाहिजे. आणि इथल्या प्रशासनाने किंवा नाही का नगरपंचायत वगैरे त्यांनी ते व्यवस्था गाड्यांची वगैरे लावायला करायला पाहिजे. निदान 2 दिवस तरी ते काय तर अरेंज करायला पाहिजे. त्यात माणसांची पण काय चूक नसते,
कारण गाड्या त्यांनी एका बाजूने चांगलं पण सांगितलं, कारण करतात काय काय माणसं तसे. काय माणसं आगाऊपणा वगैरे करतात ते, पण असं थोडं ते लक्ष द्यायला पाहिजे. आता मी गाथा मंदिरापासून आलो तिकडून चालत 2 किलोमीटर साधारणतः, तरी पण गाडी आणतच नाही, कारण इथं आणले का इथं लावायला जागा नसते. त्याच्यामुळे असं आहे, त्यांचं पण काही चुकीचं नाही, बरोबरच आहे, नियमानुसार त्यांना करावं लागतंय. असो, पण हे थोडं पार्किंगचं व्यवस्थापन करायलाच पाहिजे नाही का, किंवा मोकळ्या पटांगणात कुठेतरी बाजार हा घ्यायला काय तर पाहिजे. असं करायला पाहिजे. कारण अजून एक ठिकाणी बाजार असतो, पण तिकडे पण एवढी भयंकर गर्दी असते की बस, म्हणजे माणसांना तिथं तर चेंगराचेंगरी, धुळ्यातला चालताच येत मार, नाही. कुठं काय असं होतंय. चालताच येत नाही, त्यात अजून चोरांची भीती नाही का, असं एवढी गर्दी. त्याच्यामुळे नाईलाज माणसं असे इकडे तिकडे लावतात, मुद्दाम काही लावत नाहीत. असो, आणि त्याला असल्या पावसाळ्यात जास्त भाजी घेतली तर भिजलेली भाजी खराब होते. असं आहे. तर असो, आता झालं आपलं बाजार वगैरे करून, आता पोरांना काहीतरी खायला घ्यायचं आणि मग जायचं. घ्यायचं. तर आज होता आपला असा ब्लॉग, कसा तुम्हाला वाटला? कसा वाटला नक्की सांगा. आपण काय कोणाला मुद्दाम वगैरे करत नाही किंवा काय नाही, काय जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करा. मला वाटलं की बाबा ठीक आहे नाही का, दुसरं कोणतं काम एवढं फास्ट होत नाही, पण हे काम फक्त लवकर होतं. पण नावेला असतो, त्यांना पण वरून आदेश असतात किंवा काय जे असतं ते त्यांना ते करावं लागतं. असो, तर ठीक आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कुठून इथून देवगावच्या वगैरे माणसं बघत असतील मोठी नाही का, तसेच लोक, त्यांनी पण शेअर करा. त्यांनी पण थोडं हे पार्किंगच्या व्यवस्था करावी असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे आम्ही काय बाहेरून आलोय, म्हणजे आम्हाला जे वाटतंय ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. असो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय.